आपण अत्यंत तज्ञ आहात मजुरातले, कुणाला किती मतं द्यायची, त्यांना किती दिवस ठेवायचे. आणि अशा प्रकारे मित्रांनो अजून खूप बोलण्यासारखं आहे. परंतु दादांचं आपलं ऐकायचे 9 वाजायला आलेत, 10ला वेळ संपते. आपण पुन्हा बोलू, परत उद्या आहे सांगता, परवा सांगता सभा आहे. तर यांचा असा कारभार सगळा निचयांकी कारभार आहे. आणि या सगळ्या प्रश्नाला कुठे उत्तर नाही का, गेले 10 दिवस आपण सांगतो, प्रत्येक सभेत सांगतो. पण वसुली पथकाला तुम्ही जबाबदार कसे नाही, काय नाही, काय जबाबदार तुम्ही, आणि काय वसुलीच्या गाड्या उत्तर द्या आम्हाला. एक शब्द काढत नाही काय. हा, साखरेचं कंपाऊंड आहे बाहेरच्या बाजूला पडवला, बरोबर का. आज कामगार मंडळीचं भेटलं काय झालं, ते 2 ठिकाणी तोगले लावून तुम्ही आल्यावर बघा. म्हणजे आम्हाला पुढे अंडर सोडले, दोन्ही बाजूला 15 पुढे नवीन जायचं पाहिजे. आणि सगळ्यांना कोणी बोलत नाही. अरे नाही बोललं आपण नाही झालो, अन्यायाला बाजार नाही फोडली, तर हा सरकार कसा राहील. आणि निघाले सरकार वाचवायला, कोणीच काढला सरकार यांनी. दादांनी माझा आजपर्यंत मार्गदर्शन करून, वेळोवेळी मदत करून, आटकसर करा, कामकाज नीट करा, साखर टाकण्याचा नका. थोडं उदाहरण तुम्हाला सांगतो. आपण मित्रांनो जनरल मीटिंगला मागच्या वेळी वन टाइम पेमेंट पाहिजे. जिल्हा परिषद माझे अध्यक्ष नाना पाटील बसले, स्टेजवरून मोठ्या आवाजात म्हणले, बॉन्ड एक रकमेला एका वेळी घ्या का. सभासद जनरल मीटिंग मध्ये येतात, ते सभासद त्या मीटिंगचा मालक असतो. त्यांनी सांगतील ते संचालक मंडळाला ऐकलं पाहिजे. प्रसंगी आपण तुम्ही अडचणीत आला तरी ते अडचण सोडवली पाहिजे. आणि म्हणून मित्रांनो आपण एक रकमी पेमेंट मागितलं, 436 रुपयाचं एक रकमी पेमेंट करण्याचा प्रसंग कारखान्याच्या इतिहासात तो पहिला होता. तरी आपण संचालक मंडळाला दादांच्या मार्गदर्शनाखाली तो निभावला. आपल्याला सगळ्यांना 436 पेमेंट वन टाइम दिलं. आता हे पेमेंट 2 टप्प्यात करायचं ठरलं होतं. तर एका टप्प्यात करून रक्कम कारण इतकी रक्कम आपण लगेच उपलब्ध तयार नसते. आपल्याला साखरेच्या पोतावर कारखाना झाला असताना सुरुवातीला रिकव्हरी केली असते. 8.5 असते, कधी 9 असते, कधी 90 किलो निघणार, 85 किलो लागणार, पुढे 92 किलो लागणार, 97 किलो लागणार, 100 किलो लागणार. जसे जसे साखर वाढते तसे आपल्याला साखर उचल वाढते. 10 झाले 100 किलो, 100 किलो 85 किलो, 11 झाले 110 किलो निघाला, 110 किलो 85 किलो मिळतं. अशा पद्धतीचा हा साखर कारखान्याने करणार. त्यामुळे सुरुवातीला पैसे कमी असतात, नंतर पैसे येतात. आपल्याला सुरुवातीला जरी आपण 28 रुपये दिले, नंतर रिकव्हरी वाढत गेले, पैसे आल्यानंतर आपल्याला 332 रुपये लगेच दिले. म्हणजे 3132 दिले. खोडकीचा प्रश्न आला, दादांचा असा फोन आला, खोडकीचं काय केलंय, द्यायची दादा, कधी देणार आहे, 2-3 दिवसात द्यायची, कितीने देणार आहे. आपण नेहमी दादा 100 रुपये देतो. कालच्या बोर्डामध्ये चर्चा झाली 100 रुपयांनी द्यायची. काय 100 रुपये झाली, सभासद 200 मागता माझ्यापर्यंत येत आहे आणि तुम्हाला माहित नाही. आता किती वर्षापासून 100 देणार. जून मध्ये मुलांची शाळा सुरू होते, त्यांची युनिफॉर्म असतात, पुस्तक असतात, फी भरायची असते, घरातल्या वडीलधाऱ्याचं औषध पाणी असतं, आणि सरी लागण्याचे दिवस असतात. अडचण लागण्याचे सरी लागणार असते, सरी तोडायचं असतं, तुम्हाला औषध मारायचं, तणनाशक मारायचं असतं. 200 रुपये योग्य आहे, कारण 200 तुम्हाला काय कुठून द्यायचे. तुम्ही आता फायनल पेमेंट करणार आहे, फायनल पेमेंटमध्ये 100 रुपये विकून हे द्यायचे, दुसरं नाही. आणि म्हणून मित्रांनो मागच्या वर्षी आपल्याला 200 रुपयाची फूट केली, या वर्षी पण आपण 200 रुपये दिली. हे 3232, 3128, 33132 दिले. आणि आता नंतर पुढची 200 दिले, ते 3132 रुपये. त्या वरुणाला खोटं बोलणाऱ्यांना सांगा, विचारा त्यांना, महाराष्ट्रामधला एक कारखाना दाखवा, फक्त एक कारखाना, ज्या कारखान्यानं नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली 3332 रुपयाचा ऍडव्हान्स दिलाय. अजून फायनल पेमेंट बाकी आहे, ते निपाळी आपण देतो.
आणि इतका चोख कारभार का दादांचं साखर कारखानदारीचं ज्ञान प्रचंड आहे, त्यांचा अभ्यास खूप मोठा आहे. आणि म्हणून अशा माणसाचं आपल्याला मार्गदर्शन मिळतो, आपण त्या अंमलात आणतो. म्हणून हे कारखाने फायद्यात येतात, फायद्यात चालतात. आज 100 कारखाने सरकारकडे गेले. का गेले? मार्गदर्शन चांगलं मिळालं नाही, मार्गदर्शनाप्रमाणे वागले नाही, सभासदाने अंकुश ठेवला नाही, जवळची नातेची भावकीची तिकडून आलं काय केलं काय तर ठीक आहे, बरेच आकडे असतात. परंतु मित्रांनो, आपली सत्संग बुद्धी ज्या परमेश्वरानं आपल्याला दिलेली आहे, सत्संग बुद्धी जर वापरली, आपण स्वतःला गेला, स्वतःला फसवायचं नाही. स्वतःला फसवलं की सगळं बसतं, हे तुम्हाला काही सांगायची गरज नाही. आणि म्हणून स्वतःला फसवून ज्यांनी मदत दिली त्यांचे 100 सरकारी कारखाने गेले. स्वतःला आपण करतोय बरोबर करतोय ते विचारा, 2दा 4दा मानवाला विचारलं ते उत्तर योग्य येतं. परमेश्वरानं ते पाहतात, हे आपला बनवलेला आहे, आपला हात बरोबर काम करतं, सत्संग बुद्धी बरोबर काम करते आणि सत्संग बुद्धी अंतरमध्ये सांगतं, तो निर्णय मनातून असावा. आणि म्हणून मित्रांनो, येत्या 22 तारखेला आपला निर्णय या 22,000 कुटुंबाच्या प्रपंचाला हातभार लागणारे फार मोठा घटक तुमच्या माझ्या चांगलेपणावर, सत्यपणावर विश्वास ठेवून करायचं मतदान हे 22 तारखेला वेळ आहे, आपल्या कसोटी आहे. आणि म्हणून मित्रांनो, आपण दादांनी जे उमेदवार दिलेले, आपल्या दादाने उमेदवार दिले निळकंठेश्वर पॅनलनी, हे सांगायच्या आधी मुद्दा आपल्याला विनंती मुद्दाम करायची. मला बऱ्याच ठिकाणी ऐकायला मिळालं, बरेच कार्यकर्ते बोलले, आज बऱ्याच ठिकाणी वैयक्तिक भेटी गाठी दिल्या, लोकांच्या भावना लोक बोलून दाखवतात. हे साहजिक आहे, हे नैसर्गिक असतं. की तुम्हाला बाहेर ठेवले का? मला बाहेर ठेवलं नाही. दादांचा आग्रह मला आतमध्ये राहण्याचा होता. परंतु मित्र, आपण सगळेजण जाणतात, आपल्या आशीर्वादाने आणि परमेश्वर कृपेने आपण मला या विकारातून बाहेर काढलं. हा विकार असा आहे, जे आशिया खंडातले ह्या रक्तशास्त्राचे दादा आहे, मास्टर आहे, त्यांनी मला 10 महिने ट्रीटमेंट दिल्यानंतर एकदा चेकअपला गेलो. मला म्हणजे थांबा, काय करा, माझ्याकडे बघायला आलं. म्हणजे काय घेत आहे? डॉक्टर साहेब तुम्ही रक्त घेतोय, बसा, आम्ही कोणाला सांगत नाही, पण तुम्ही चांगले झाल्याने सांगतो. तुमचा विकार इतका गंभीर आहे, त्यातून क्वचित येतात आम्हाला बाहेर येतो. आणि तुम्ही 77-78 मध्ये इतक्या सुपरफास्ट बाहेर आलाय. माझा विश्वास नाही, माझं वय म्हणजे आज 78. मी माझ्या जोडीदाराकडे चर्चा करतो, कालचा तुमचा रिपोर्ट पाहिल्यापासून तुम्ही इतकं फास्ट ह्या वयामध्ये कसं शक्य आहे? नाही साहेब, आपली कृपा, आई वडिलांचे आशीर्वाद, परमेश्वराची कृपा, आमच्या सगळ्या बांधवांची, सभासदांची, आमच्या तालुक्यातल्या जनतेचे, माझ्या मित्रांनी सगळ्यांची कृपा. आणि चांगलं केल्यानंतर माणूस चांगलं फळ घेतो. अशा प्रकारचे विकारातून मी 2 महिन्यापूर्वी दादांना विनंती केली की दादा मला प्रमाण दिलं, इलेक्शन निवडणुकीत मला काही काम सांगा, सगळं काम करतो, मी वाटणं करतो, माझी आपली बाजू मांडू, फिरतो, बरोबर फिरतो, शक्यवय थोडं करतो. पण मला आता त्रास होतो या वेळेला. त्यावेळी मला 7 काउंट होता, तो आता डबल झाला, 14 काउंट झाला. अगदी देह गेला तरी तुमच्या सेवेला मला घेणार नाही, परंतु डोळ्याला दिसतंय की आता ह्या कारभारावर जबाबदारी दिल्यानंतर मी मागं तुम्हाला बोललो होतो, मला सरस्वती शिक्षण मंडळाचे अध्यक्ष केले. आणि अध्यक्ष रिझल्ट पाहिले तर लातूरचे पहिले 10 लातूरचे, अमुक 90% लातूर, 98% लातूर, 70% लातूर. मी शाळेत तर बापू आहे त्याचे पडले. अरे हे लातूरला काय मक्तेदारी दिले का? आपण काय कमी बोलू? 2 शिक्षक आपले HL पवारांनी महाजन सरांना पाठवलं, तुम्ही जाऊन माहिती घेऊन. तिथं त्यावेळी साहेबांच्या पुरोमध्ये प्लॅनिंग मिनिस्टर भाई किसनराव देशमुख ते त्या संस्थेचे अध्यक्ष होते. आपल्या लोकांनी पाहिलं, मी तुम्हाला सांगितलं, वरून 10वीला तुम्ही बरेच लोक यावा मिटिंगला बसता, मी सांगतो नेहमी. तर ती मंडळी इथं बाहेर आली सगळी. आपल्या लोकांनी सांगितलं बसायला बेंच आहेत, लिहायला डेस्क नाही, गुडघ्यावर वही घेऊन मुलं लिहितात, बावट्यावर हातानं तुंबलेले शर्ट आहेत, पहाटे 4:30ला उठवतात, रात्री 9:30ला सुट्टी.
आणि तो प्रकल्प आपण इथे राबवला. सांगायचं कारण काय, जी खुर्ची तुम्हाला दिली, जिथं काम करायला जबाबदारी दिलेली, ती जबाबदारी तुम्ही जर पार पाडू शकला नाही संपूर्ण क्षमतेने, ते उद्याच्या पिढीचं नुकसान करायचा तुम्हाला कुठलाही अधिकार नाही. तुम्ही त्या खुर्चीवर बसवणार नाही. अलीकडे मला 100% पूर्ण क्षमतेने काम करता येईल आणि इथून पुढच्या काळात तुम्ही आणखी कारखान्याची जबाबदारी दिली तर ते माझ्या हातून पूर्ण होणार नाही, पाप होईल एका दिवस. आपल्याकडून जबाबदारी पार पडली गेली नाही तर आपल्याकडून पाप घडतो. मग त्यापेक्षा आपण वेळीच सावध झालं पाहिजे की माझं शरीर आता साथ देत नाही, मला ही जबाबदारी नाही तर फिरवणार नाही. हे नैसर्गिक आहे आणि स्पष्ट मांडण्यात मला काय त्यात कमीपणा नाही. तुमचा आशीर्वाद आहे तोपर्यंत मी काय जात नाही सर्व तेवढी काळजी मी घेतो, तुम्ही येता तेवढी माझी काळजी. तर बऱ्याच लोकांची कोणी माहिती विचारली मला, काही लोकांच्या डोळ्यातनं असं होते, परंतु तुमच्या सगळ्यांच्या प्रेमावरच आम्ही कार्यकर्ते उभे राहिलो असतो. तुम्हीच आमच्या पायामध्ये ताकद दिली, शक्ती दिली आणि म्हणून काम करू शकलो नेत्यांच्या मार्गदर्शनातून. बारामतीचा तालुका महाराष्ट्रात कुठंच नाही बघायला म्हणा, इतकं वैभव केलेलं आहे दादांनी, प्रचंड वैभव. मी काय सांगू तुम्हाला, शिवसृष्टीचं काम चाललंय. परवा दादा फुटलेल्या केव्हा पाहायला गेले तिथं कामं चालली होती, 50 अधिकारी होते आणि तिथं कामोरच पाहिलं आम्ही शिवसृष्टी. तिथे लोक इतके माहिती सांगत होते, महाराष्ट्रामध्ये कुठेही नाही इतके मोठे प्रचंड शिवसृष्टीचे काम चाललेले आहे. प्रचंड इतकं काम करणारं नेतृत्व कुठं मिळतो मित्रांनो. बारामतीचं नशीब, बारामतीचा नागरिक, पंधराचा नागरिक, या कारखान्याला इतके चांगले दिवस आणणारे नेते हे सभासद आहे. माझं लक्ष न आणि म्हणून मित्रांनो एकमेकाच्या भावना असतात, भावनेच्या आधारावर चालणार नाही. म्हणून मला ती जबाबदारी पेलता येणार नाही, माझी शारीरिक संतती राहिलेली नाही. आणि म्हणून मी दादाला सांगितलं की मला करून ठेवू नका. आपण कृपया गैरसमज कुणीही करून घेऊ नये. मला आग्रह त्यांचा होता, पण मी आग्रहाची विनंती केली, मला बाहेर ठेव, मी काम करू. मी आणखी 5 वर्ष काम करत येतो, बाहेरून देतो, मला संचार विभाग घेऊ नका. आणि दादाने मग नाईलाजानं मला त्या परवानगी दिली. तर त्यातून कोणाचा गैरसमज होऊ नये याकरता हे विषय करावं लागलं. 22 तारखेला मित्रांनो गाड्या कपशी आकर्षित आहे. समोर आहे निळकंठेश्वर पॅनेल आहे, निळकंठेश्वर पॅनेल आणि कपशी. हे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची बॅलट पण मिळतील, पण सोपी गुण असेल कपशी दिसेल शिक्का. कपशी व्यतिरिक्त कुठेही शिक्का मारायचा नाही. कपशी दिसली की शिक्का सोडायचा नाही आणि त्याच्यापेक्षा जास्त शिक्के मारायचे. जेवढ्या कपशा तेवढे शिक्के, म्हणजे मत बाद होणार नाही. आणि म्हणून मित्रांनो ह्या कारखान्याचा ऐतिहासिक स्वरूप वाढवायचं, दादांच्या कर्तृत्वाला आपल्या मौलिक मतदाना हातभार लावायचा. आता यावेळी तर आपलं सुदैवानं इतके बाब चांगले आपल्या समोर आले की दादा स्वतः पॅनलमध्ये आहेत. म्हणजे आणखी काय पाहिजे आपल्याला. ही मंडळी जे विरोधी प्रचार करतात, काम करतात, खोटं बोलतात, त्यांना तुम्ही खूप मोठं केलं, पण आता कुऱ्हाडीचा दांडा म्हणतात ना, कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ, असा प्रकार आपल्या डोळ्यासमोर दिसायला लागलाय. त्यामुळे सरकार आपल्याला वाचवायचं. ते सरकार पडायला नाही आले, ते सरकार वाचू शकत नाही. त्यांनी सिद्ध करावं, समोर यावर आपलं उत्तर द्यावी. आणि म्हणून मित्रांनो आपल्याला सरकार वाढवायचं आहे, वाचवायचं आहे, वाचवायचा चांगला वाढवायचा आहे. आणि त्यातून सगळ्यांच्या प्रपंचाला हातभार लावायचं काम ते दादा करतात, ते साहेब करतात, त्यांच्या हातभार लावायचं काम सगळ्या मंत्र्यांनी आपलं अत्यंत मौल्यवान मतदान देऊ. निळकंठेश्वर पॅनलच्या 21 उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून द्या अशा आपल्याला विनंती करतो. माननीय अरविंद दादा जगताप व सर्जराव दादा कोकरे यांना विनंती आहे स्टेजवर यायचंय. यानंतर पंधरे गावच्या वतीनं महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा सत्कार पंधरेचे सरपंच, उपसरपंच, उपसरपंच सायजी सोनवणे, उपसरपंच प्रवीणजी कोकरे, त्याचबरोबर कोकरे,
सतीश बापू जगताप यांच्या हस्ते सत्कार होतोय. फुले पगडी देऊन या ठिकाणी त्यांचा सत्कार होतोय. बोले पैसे चाले त्याची वंदावी पावले. खऱ्या अर्थानं सहकाराला ज्या माणसानं ताकद दिली, सहकार मोठा केला आणि आपल्या परिसरातला एक सोमेश्वर सहकारी साखर कारखाना ज्यांच्या नेतृत्वाखाली अडचणीत असलेला साखर कारखाना ज्यांनी बाहेर काढला ते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार पाटील. यानंतर ज्यांनी यांना पाठिंबा दिलाय माननीय रामचंद्र जगन्नाथ कोकरे आणि गणेश मारुती खांगर यांचा या ठिकाणी सत्कार होतोय. धन्यवाद. त्यांचा फॉर्म राहिला असतानाही त्यांनी या नीलकंठेश्वर पॅनलला या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे. बंधारे आणि पंचक्रोशीतील जमलेल्या मतदार बंधू भगिनींच्या आमचे विचार ऐकण्याच्याकरता उपस्थित असणारे श्री नीलकंठेश्वर पॅनलच्या प्रचाराच्या निमित्तानं उपस्थित असणारे आपल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन केशवराव जगताप, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वासराव देवकाते पाटील, दत्तूबा येळे, मदनराव देवाते, अविनाश कोकरे, सर्जेराव कोकरे, संजय कोकरे, मोहनराव जगताप, नितीन कांबळे, विक्रम भोसले, अरविंद जगताप, बाळासाहेब कोकरे, राजेंद्र जगताप, ॲडव्होकेट राहुल तावरे, अभय शहा, गणेश खामकर, तसंच रामचंद्र जगन्नाथ कोकरे, विश्वासराव आठवडे, संदीप जगताप, अनिल जगताप, जे जगताप, रमेशराव कोकरे, शिवाजीराव टेंगले, बापूराव कोकरे, हर्षद कोकरे, अभय जगताप, अशोकराव मुळी, अशोकराव जगताप, बाबासाहेब जगताप, अजित सोनवणे आपल्या गावचे सरपंच, तसंच शुभम ठोंबरे, मोहनराव कांबळ, कौशिक कांबळकर, धनुषी कोकरे, संतोषराव टेंगले, श्री नीलकंठेश्वर पॅनलचे उपस्थित असणारे सर्व सन्माननीय उमेदवार, तसंच माझ्या पंचक्रोशीतील जमलेले सर्व प्रतिष्ठित नागरिक, आजी माजी पदाधिकारी, पत्रकार मित्र आणि माझे तरुण मित्र, वेळ बराच झालेला आहे. 2 दिवसात ती माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या जवळपास 22,500 सभासदांचं कारभार कोणाच्या हातामध्ये द्यायचा हा निर्णय तुम्हाला द्यायचा आहे. तुम्ही मालक कारखान्याचे आहात. 19,750 मतदारांना मताचा अधिकार आहे, कारण 3 वर्ष पूर्ण झाल्याशिवाय मताचा अधिकार मिळत नाही आणि सभासदांची संख्या 22,500 आहे. मित्रांनो, निवडणुका म्हटल्यानंतर आरोप प्रत्यारोप हे वेगवेगळ्या पद्धतीने होत असतात. 4 पॅनल झालेले आम्ही सगळीकडे सांगतोय, तुम्हालाही मी सांगतो की यामध्ये आम्ही श्री नीलकंठेश्वर पॅनल प्रशिक्षक म्हणून घेऊन उभं केले. 5 वर्षापूर्वी तुम्ही सगळ्यांनी या पॅनलच्या 21 पैकी 17 उमेदवारांना निवडून दिले होते. 4 उमेदवार समोरच्या पॅनलचे निवडून आलेले होते, परंतु त्याच्यातले एक नंतर प्रतापराव आठवडे हे नीलकंठेश्वर पॅनलमध्ये सहभागी झाले आणि 18चं वोट झालं, समोर 3 लोक राहिले.
त्याच्यामध्ये एक व्यक्ती अशी निघाली संचालक की जे 5 वर्षात कारखान्यात फिरते. आज काहीतरी मगाशी गोडाऊनची साखर मागण्याच्या करता 5 वर्षांनी पहिल्यांदा कारखान्यामध्ये गेली. मित्रांनो, बेमालूम आरोप चाललेले, खोटे नाटक, काही सांगायला मानव बघत नाही. एक जे होते ते काहीतरी 2.5 वर्ष मीटिंगला गेले आणि जीडी मात्र जात असते, मला नीट माहिती नाही. पण एकदा तुम्हाला निवडून दिल्यानंतर तुमची सत्ता असो किंवा नसो, त्या व्यक्तीने त्या संस्थेमध्ये जाऊन त्या संस्थेचं हित बघायचं असतं. मला जसं तुम्ही 91 पासून निवडून देताय खासदार, आमदार, मी कधी विरोधी पक्षामध्ये होतो तरी मी सभागृहात जायचो, बसायचो, माझ्यापर्यंत मुद्दे मांडायचो, प्रश्न मांडायचो. आताही अलीकडच्या काळामध्ये मला विरोधी पक्षनेता म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्याच्यातनं पण मी माझे प्रश्न मांडण्याचं काम केलं. कुणीच ताम्रपट घेऊन जन्माला आलेलं नाही. शेवटी मतदार राजा आणि तुम्ही श्री माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे ऊस उत्पादक शेतकरी, तुम्ही ठरवणार आहात की कारखान्यामध्ये कुणाला विश्वस्त म्हणून देवायचं. तुम्ही मालक, निवडून जाणारे विश्वस्त म्हणून जातात. माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या पुढे अनेक अडचणी होत्या. नेहमीच मी ज्यावेळेस पॅनल करायला जातो त्यावेळेस अनेक जण इच्छुक असतात. तीच गोष्ट माझ्या पंढऱ्याच्या बाबतीमध्ये घडली. पंढऱ्याला मतदार मोठं, त्याच्यामुळे मागच्या वेळेस मी 5 उमेदवारी पंढऱ्याला दिलेली होती. शेवटी एक स्वीकृतची पण जागा मी तुम्हाला देईन अशा प्रकारचा शब्द दिलेला होता आणि तशा पद्धतीने आम्ही शब्द पाळले. तुम्ही त्या बाबतीमध्ये निवडून आला. त्यावेळेस केशवरावांनी स्वतःच सांगितलं ते का उभे राहिले नाही. ते केशवरावांनी पण त्यांच्या राजकीय जीवनामध्ये, सामाजिक जीवनामध्ये सुरुवात केल्यानंतर सिद्धेश्वर संकुलच्या नावाने त्यांनी अतिशय उत्तम पद्धतीचं काम केलं, हे आपण सगळ्यांनी अनुभवलं. आज पण आपण ते अनुभवतोय आणि त्यांना मागे सातत्याने तावरे 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 चेअरमन असायचे. मग बदल ज्यावेळेस करायचं ठरवलं त्यावेळेस मी म्हणलं आता केशवरावांना करावं. परंतु केशवरावांना करायला गेलो की भावकी उन्हाची वाटेकरी असते माहिती होतं. परंतु जी भावकीने असं मोठं शिष्टमंडळ माझ्याकडे आणलं, मला पळताबोळी थोडी झाली. यार म्हणलं दमानी 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 लय असून आपल्याला पुढे जायचं, एवढं नका उतावळी हो म्हणलं. मला संधी मिळाली नव्हतं. त्या लोक म्हणतील तू आम्हाला सांगतो 26 अरे मला जमलं, माझ्या चुलत्याच्या पुढे जमलं तर काय. अशा पद्धतीनं आपण थोडस समजून घ्या. हो बाबा चांगलंय, तसंच जमून दे. त्यामध्ये पॅनल उभं करत असताना इथे 4 जागा देता आल्या, कारण ब वर्गाच्या जागेमध्ये मी बघायचा निर्णय घेतला. तुम्ही म्हणाल अरे तू उपमुख्यमंत्री असताना तुला काय खास आहे. परंतु 22,500 सभासदांचा प्रपंचावर अवलंबून 1.25 लाख लोक आहेत. एका सभासदाच्या मध्ये 5-6 लोक झाली. 1.25 लाख लोकांचा माझ्या तालुक्यातला प्रपंचाचा प्रश्न आहे. छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं माझ्यावर आता टीका करतात किंवा त्या कारखान्याच्या यांनी काय वाटोळ केले. मी वाटोळ केलेलं नाही. उलट मी सभासदांना सांगितलं की तिथं हे घडतं आणि मी पृथ्वीराज बापू, मी आणि दत्ताभाऊ भरणे पुन्हा लोकांच्या समोर गेलो. तिथं काही दिग्गज लोकांनी पॅनल टाकलं, गोलप्पा आणि सगळ्यांनी. मी माझ्या आधी काही इतर पण लोक होती. मी माझ्या परीनं त्या सभासदांना समजून सांगितलं की बाबांनो, माझाही तिथं जातो, मलाही त्याचा फटका बसलेला आहे. परंतु यावेळेस मी विचार खूप केला आणि पृथ्वीराज बापूंना चेअरमन करायचं ठरवलेलं आहे. त्यांना सगळ्या पद्धतीनं मी मदत करायचं ठरवलेलं आहे. तुम्ही आता हे पॅनल केल्यानंतर त्यांना तुम्ही मतदान करा. 6,500 मतांनी पॅनल लोकांनी निवडून. जर माझ्यावर, पृथ्वीराज बापूंवर आणि दत्ताभाऊ भरणेवर त्या सभासदांचा विश्वास नसता तर पॅनल एवढ्या मतांनी निवडून आलं नसतं. मी कबूल केलं
मी नेहमी कुठल्याही ठिकाणी कबूल करतो खरं काय असेल ते. जसं सोमेश्वरला पण इथं राजवर्धन बसलाय, विक्रम इथं सोमेश्वरचा सभासद आहे, अनेक जण. त्या संदर्भामध्ये मी सांगितलं की काही गोष्टी जरा गडबड झाली, पण मी आता बारकाईनं कारखान्यामध्ये लक्ष देईन. भाव काढताना चीफ अकाउंट आणि MD आणि चेअरमन या तिघांना बोलली. इथं केशवरावांना विचारा, माळेगावचा भाव काढायला त्यांनी मला फोन केला, देवगिरीवर मला यायचं. मी त्यांना म्हणलं आपण जरूर या, आपण चेअरमन आहात, परंतु आपल्याबरोबर चीफ अकाउंट आणि MD पण आहात. केशवराव हेच मला बोललो ना. मी त्यांना सांगितलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये 3636 भाव काढताना मला ओळून ताळून भाव काढायचा नाही. मागं आम्ही एकदा त्याची किंमत मोजलेली आहे. कधी कधी निवडणूक पुढे जाते आणि मग बोजा वाढला, कर्ज वाढलं की पुढच्या भावावर परिणाम पडतो. लोकांचा ऊस गेलेला असतो गेल्या वर्षीचा आणि भावावर परिणाम होतो पुढच्या वर्षीच्या ऊसावर. हे साधारण मी अनुभवलेलं होतं. त्याच्यामुळं सहजासहजी 3636 वर भाव थांबलेला होता. आम्ही 3636 दिले. त्याच्यानंतरचा गणित हंगाम सुरू झाला. पहिल्यांदा साखर तुमच्या ऊसातनं सुरुवातीला जाणाऱ्याला 8.5% रिकव्हरी असते. एका टनातनं 85 किलो साखर निघते. 85 किलोला आम्हाला बँक 85% रक्कम देते. आता तिथं पैसे जर कमी आले तर त्याच्यापेक्षा जास्त पैसे जर उचलच आम्हाला मिळत नसेल तर मी तुम्हाला जास्त दर उचल कशी देणार? तुमचा भाव 3125 घेत होता आणि मग मी बापूंना म्हणलं ठीक आहे 2800 तुम्ही त्या ठिकाणी द्या. आपली रिकव्हरी सुधारली की आपण लगेच वाढून देऊ. आपण काय केलं जाऊ, दत्तवळेला, रणजितला किंवा संभाजीला भेटू, दिगंबर दुर्गाडीला भेटू आणि त्याला सांगू की बाबा आता आमची रिकव्हरी वाढली, आता त्या प्रमाणात आम्हाला पैसे दे, आम्ही इकडे वाढून देऊ. पहिले पैसे आम्हाला वाढून आले, आम्ही लगेच पासआउट केले. खुशाल सांगतायत की खासगी कारखान्यांचा भाव 2800 काढायचा होता म्हणून तुम्हाला 2800 दिले. अजिबात नाही. मी अशा पद्धतीचा कार्यकर्ता नाही. उलट केशवरावांना सांगितलं की आता सीझन बंद व्हायच्या आत भाव देऊन टाका. त्यांनी दिला. 332 दिले. त्याच्यामध्ये हे सगळे करत असताना पुन्हा आपल्याला इथेनॉलचे आणि साखर तर कोट्याप्रमाणेच विकावी लागते. किती आम्ही ठरवलं, आता 3800 रुपये भाव झाला, विकून टाका साखर. आमच्यावर ऍक्शन होईल. आमच्यावर म्हणजे आमच्या बोर्डावर वागणारी लोक असतात. साखर विक्री तिथं ऑनलाईन त्यांना कळते की किती कोटा गेला, किती कोटा लॅप्स झाला, सगळं नियमाने चाललेलं होतं. 200 रुपये पण आता होडकी दिली, कांडबिल दिलं. त्यामध्ये आम्ही आधीच ठराव करून ठेवला आणि आचारसंहिता सुरू झाली तरी तुमच्या अकाउंटला 200 रुपये पास आउट करता आले. का तर किशोरांनी सांगितलं जून मध्ये आपल्याला पैसे लागतात, ऍडमिशनला असतात, वेगवेगळ्या कामाला असतात, शेतीच्या कामाला असतात. त्या प्रकारे दिलं. आज माझ्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या शुद्ध सभासदांनो इथं 3332 रुपये आतापर्यंत ऍडव्हान्स देणारा महाराष्ट्राचा एकूण कारखाना केशवराव चेअरमन असणार आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. राजू शेट्टींनी तिथं आमचं कौतुक केलं. कोल्हापूर, सांगली, साताऱ्यात सांगतात की ते अजय पवारच्या नेतृत्वाखाली दोन्ही कारखाने महाराष्ट्रामध्ये सगळ्यात चांगला भाव देतात. तुम्हाला काय देता येत नाही. आमच्यापेक्षा ती रिकव्हरी 1 ते 1.5% जास्त आहे. 300 ते 450 रुपये त्यांना जास्त मिळायला पाहिजे आपल्यापेक्षा, कारण साखर जास्त मिळालेली तरी देता येत नाही. कुठेतरी चांगला कारभार यांनी केल्यामुळेच ते शक्य झालं. सगळी सोंग काय करता येतात, पैशाचं सोंग नाही करता येत पंढरेकरांना. आणि त्या प्रकारे अमित भाई शहानी पण आपला इन्कम टॅक्स 10,000 कोटीचं देशातल्या वेगवेगळ्या कारखान्यांच्यावर होतं ते काढून टाकलं. त्यांचं आम्ही अभिनंदन केलं. मी स्वतः त्यांना जाऊन भेटलो. त्यावेळेस त्यांना सांगितलं की साहेब आम्ही आमच्या भागामध्ये FRP पेक्षा जास्त भाव देतोय, पुढच्या वेळेस पुन्हा जास्त भाव देताना आम्हाला इन्कम टॅक्स लागणार. ते म्हणले तू म्हणतो ते बरोबर. त्यांनी म्हणले काय करायचं, म्हणलं ठरवा.
यांनाही सहकाराची माहिती आहे. मी त्यांना म्हणालो की आपण साखर कारखान्याचा जास्तीचा भाव निघत असेल तर साखर आयुक्तावर जबाबदारी सोपवा. त्यांना सांगा की सीएचं तपासणी करून घे आणि कारखान्यामध्ये तेवढे पैसे अवेलेबल होतात का डिस्लरी भोजन आणि साखरेमध्ये ते पहा. होत असतील तर यस म्हणा, कर्ज काढून देत असतील तर नाही म्हणा. त्या पद्धतीनं त्यांनी आदेश काढले. आता FRP पेक्षा जास्त भाव दिला तरी इन्कम टॅक्स बसत नाही. नाहीतर आता 3125 आपला FRP आहे, त्याच्या पुढे भाव दिलेला आहे, अजून भाव पुढचा फायनल करायचा बाकी आहे. 229 कोटी रुपयाची साखरेचं तारण आपण बँकेकडनं उचललेलं आहे कर्ज, आणि बँक आपल्या साखरेची किंमत 269 कोटी रुपये आहे. 40 कोटी रुपये त्याच्यातलं जास्त मिळणार आहे अर्थात साखर विकल्यावर. त्याच्यामुळं दिवाळीमध्ये तुम्हाला दिवाळीच्या आधी फायनल आपण देणार आहोत. तुम्ही काळजी करू नका. इथेनॉलचा स्टॉक देखील आपल्याकडे आहे, त्याबद्दल पण आपण काळजी करू नका. आतापर्यंत यांच्या कारकिर्दीमध्ये कामगारांची सगळी देणी दिलेली आहे. इथं काही कामगार पण बसलेले असतील, हात वर करा बरं ते कामगारांचे. बघा तुमची सगळी देणी मिळालेली आहेत का नाही? अरे हो नाही म्हणा. हा मी विचारलं, मला केशवरावांनी सांगितलं, मला बाकीच्या बोर्डातल्या सहकाऱ्यांनी सांगितलं, मला MD पण सांगितलं, कुठलंही देणं बाकी ठेवलेलं नाही. महाराष्ट्रात अनेक कारखान्यांची 5-5, 6-6 महिन्याची कामगारांची देणी बाकी आहे, बिलं तुमची पगार बाकी आहे. माझ्याकडे कितीतरी लोक येतात, आम्हाला NCDC मधनं शिफारस करा, सहकार मंत्र्याला सांगा आणि तुमच्या फायनान्स कडनं मान्यता द्या, कारण आमचं लढलंय अडलंय, आम्हाला परवडत नाही ही अवस्था आहे, सॉफ्ट लोन द्या असं माझ्याकडे पत्र साखर संघाचं आलेलं आहे. मागं जसं 6% आपण सॉफ्ट लोन दिलेलं होतं, 2% केंद्राने झेपलं, 2% राज्य सरकारने झेपलं, 2% कारखान्याने झेपलं का? तर त्यावेळेस अडचण झालेली होती. ही मित्रांनो परिस्थिती आहे. तुम्ही सुज्ञ सगळे मतदार आहात. 70 वर्षापूर्वी या कारखान्याची उभारणी शेंबेकरांनी, मुळीकरांनी, करंदीकरांनी, भोंगड्यांनी, जगतापांनी, कोकऱ्यांनी, तावऱ्यांनी, कोणकुल्यांनी, या करंदीकरांनी सगळ्यांनी केलेली आहे. त्यांनी त्या काळामध्ये रोपटं लावलं. आपल्या अनेकांचे जन्म पण झालेले नव्हते. आता ते रोपटं लावत लावत त्याचं वटवृक्षात रूपांतर झालंय. मागं ज्या त्यावेळेस जनता त्यांचा काळ होता त्यावेळेस त्यांनी कारखाना चांगला चालवला. पवार साहेबांना पण आपण संधी दिली, पवार साहेबांनी पण कारखान्याचं भलं केलं. त्याच्यानंतर तुम्ही मला संधी दिली, मला कधी कधी तुम्ही माझं पॅनल पण पराभूत केलं, मी मान्य केलं. मी कधीही तुमच्यावर रागवलो नाही, तुमच्यावर त्या ठिकाणी काही भटलो नाही. पण आता प्रपंचाचा प्रश्न. आज मी तुमच्या सगळ्यांच्या समोर नीलकंठेश्वर पॅनलची कपाशी घेऊन आलेलो आहे. तुम्हाला सभासद म्हणून अ वर्गाला 20 शिक्के मारण्याचा अधिकार आहे. हे 20 शिक्के मारत असताना पॅनल टू पॅनल करा. मी 35 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये कधीच जातीपातीचा नात्यागोत्याचा विचार केला नाही. एकाने इथं उठून सांगा अजित पवार तू खोटं बोलतो, इथं तू जातीचा विचार केला, त्याला राजकारण करून दे. एकाने सांगा, एकाने कुणी सांगा अजित पवार तू ते भरती करत असताना इतक्या पैशाचा निंदा झाला, एक बदलीमध्ये निंदा झाला. मी नाव घेत नाही. मला काही गेल्या आठवड्यात एक जण सांगितलं दादा आमच्याची बदली करा, तो 1 कोटी रुपये देतोय. म्हणलं कशाला तो बोलतो, मी कशाला 1 कोटी रुपये देईन, असले तर कितीतरी विकत घ्यायला मी बसतो. मी माझ्याकडची डिपार्टमेंट आहे तुम्हाला माहिती आहे. जीएसटी मध्ये काय घडतं तुम्हाला माहिती आहे. जीएसटीचा किती वर्ष मी मंत्री. एक्साईज माझ्याकडे, एक्साईजच्या बदल्यामध्ये माग काय झालंय ते तुम्हाला माहिती असेल का नाही माहिती नाही.
मित्रांनो, माझ्या बदल्या एवढ्या ट्रान्सपरंट केल्या की मंत्रिमंडळाने आमचं कौतुक केलं. एकदम ऑनलाईन बदल्या केल्या माझ्या एक्साईजच्या. एक पैशाचा 5 पैशाचा आरोप नाही झाला. अहो, काही बदल्यात काही 5-5, 7-7 कोटी रुपये द्यायला एसपीला तयार होतात असं बाहेर ऐकलेलं आहे. कशाला म्हणतात 5 कोटी? मी एवढं धुतल्या तांदळासारखा मी कडक असेल, मी बोलताना थोडं दमात घेत असेल, परंतु मी स्वच्छ आहे. मी कुणाचा निंदा नाही म्हणून मी आवाज काढून बोलतो. मी जर निंदा असतो ना, तिथं फाट दिशी कोणतरी उठला असता, दादा कोण बोलताय, आमच्या मंत्रीमध्ये तुम्ही असं केलं. हा एकाची ताकद उठायची, कारण आपण काही केलंच नाही, आपल्याला करायचं. पण माझं अतिशय बरं चाललेलं. त्यामध्ये मी नीलकंठेश्वर पॅनलचा चेअरमन म्हणून त्याचं नाव जाहीर केलं. आमच्या पॅनलचा चेअरमन ही आहे. समोरच्या पॅनलचा चेअरमन अण्णा काकांच्या कोण होणार जाहीर करा. अण्णा होणार तर काका जाहीर करा ना. तिसरं एक पॅनल आहे, त्यांचा चेअरमन कोण होणार जाहीर करा. आणि अजून एक चौथं पॅनल, त्यांचा चेअरमन कोण होणार जाहीर करा. आणि चौघांना रांगेत उभं करा. आणि तुम्ही तुमच्या अंतर्मनाला विचारा की कुणाला 5 वर्षाच्या करता सूत्र दिल्यानंतर आपल्याला 5वी वर्ष उच्चांकी भाव मिळेल. आपल्या इथं भरती करताना 37 गाव आहेत, 37. त्या गावामध्ये साधारण संख्येच्या प्रमाणामध्ये गरजू सभासदांची मुलं घेण्याचं मी शब्द दिलेला आहे. मी कुठेही आता इथं पॅनलमध्ये उभा केलाय, त्याच्यामध्ये योगेश जगताप, त्यामध्ये स्वप्नील जगताप, तानाजीराव कोकळे आणि कोकळे हे 4 उभे केले. मी बलवर्गात भरल्यामुळे तुम्ही म्हणा मीच तुमचा माणूस समजा, देखील अडचण तिथं राहून देणार. तुम्ही प्रमोशन असेल काय जे काही असेल ते अतिशय पारदर्शक केले. चेअरमन म्हणून कारखान्याची गाडी वापरणार नाही, ड्रायव्हर वापरणार नाही, डिझेल वापरणार नाही, पेट्रोल वापरणार नाही, विमानाची बिलं टाकणार नाही, हॉटेलची बिलं टाकणार नाही, रेस्टॉरंटची बिलं टाकणार नाही, भेडीची बिलं टाकणार काय टाकणार, काय गरज करणार. माझा मी खंबीर आहे. भाऊ, मी माझ्या वेगवेगळ्या कंपन्यांना काही कोटी रुपये CSR देत असतो. त्याला काय गरज आहे? मला तुमच्या 22,500 सभासदांचं भलं करायचं. त्या संदर्भामध्ये मी कुठं तसूभर देखील कमी पडणार नाही. परवाच पुरवणीच्या सभेत मी पृथ्वीराज बापूला सांगितलं, तिथं मला वाटतं हा पण होते पुरुषोत्तम दादा, मी आणि पृथ्वीराज बापू, आमच्या तिघांमध्ये सगळ्यात काटकसर कारखाना कोण चालवतो त्याची आम्ही स्पर्धा लो. सगळ्यात चांगला भाव कोण देतं त्याची आम्ही स्पर्धा लो. निकोप स्पर्धा असेल, सभासदांना समाधानी ठेवून असं खेळ कारखाना चालला पाहिजे ते कोण करेल त्याची स्पर्धा लो. महाराष्ट्रामध्ये आज जी काही परंपरा केशवराव जगताप आणि बाळासाहेब तावऱ्यांनी जपलेली आहे, त्या परंपरेमध्ये अधिक भर घालण्याचं काम मी करेन. तुमच्या भागातले जे काही रस्ते वगैरे आहेत, आताच मला जी काही निवेदन दिली होती मी बघत होतो की त्याच्यामध्ये कुणी नायगाव भोरचे आमचे कोंडाळकर सरपंच आले, बरोबर असलं कोंडाळकर तिथं बसलं, ती सरपंच आला. नायगाव मौजे भोरला मला विकास कामाला निधी द्या. त्याच्यानंतर बारामती रेल्वे स्टेशन समोर RPP चौकी रेल्वे खात्याने बंद केली, त्याच्याबद्दल आले. विद्या प्रतिष्ठान डाक टेक्निशियन किंवा क्लार्कची नोकरी द्या. रेल्वे मार्गावर वस्तीचा रस्ता बंद झालाय, गैरसोय झाली, त्याच्यात मार्ग काढा. बारामती मार्केट कमिटी पेट्रोलच्या कामाव्यतिरिक्त इतर काम मला द्या. कार्यकारी अभियंता स्थापत्य विनंती भरती पुणे मुख्यालयाचं द्या. राज्यमार्ग 120 करावागस पंढरी समस्या ग्रामस्थ धुळे वस्तीचं निवेदन आलेलं आहे. बारामती ग्रामीण उपविभाग महावितरण येथे बदली होण्याच्या बद्दलचं निवेदन आहे. कॉकलियर इम्पार्ट मशीन मिळण्याबाबतचं निवेदन आहे.
फौजमध्ये कायम नोकरी करण्याचं निवेदन आहे. त्यामध्ये भंडारा येथील चिंचेचा मनाचा पूल उंच करावं म्हणून सरपंचाचं निवेदन आहे. वालचंद नगर येथे इंजिनिअरिंग कॉलेजला ऍडमिशन सांगलीला द्या याचं निवेदन आहे. पुणे जिल्हा शिक्षण मंडळामध्ये ऍडमिशन द्या. सरपंच आपल्या निधीतून कामे मंजूर करा म्हणून भंडाऱ्याच्या सरपंचाने निवेदन दिलं. पीआयजी कंपनीमध्ये स्टोअर एक्झिक्युटिव्हसाठी शिफारस करा. देवस्थान इमारतीच्या विमान वर्ग 3च्या 7-12वरील नावं पूर्ववत करा. नोकरीची संधी द्या. पोलीस शिपाई अंतर्गत जिल्हा बदली करा. बारामती लोणंद रेल्वे मार्गासाठी सोनकसवाडी गाव नजीकचे पाणी सोडून होणारे नुकसान कायमस्वरूपी भरपाई द्या. खासगी केलेल्या कामाचं बिल कुणाचं तरी काम केलंय फायरचं त्याचं द्या. विनंती बदली करा. कलम 155 नुसार मौजे सोनकसवाडी येथील 7-12वरील क्षेत्राची दुरुस्ती करून द्या आणि इंडिगो एअरलाइन्स मध्ये नोकरी करून द्या. अजित पवार हे सगळं बारकाईने नोंद घेतो. घेऊन फारत नाही. मी बघितलेले 35 वर्षामध्ये मी अनेक लोकप्रतिनिधी बघितले असं निवेदन घेतात आणि असं टाकतात. मी म्हणायचो अरे ते बघतायत गोळा करा. दादा इथं सगळ्यांची निवेदन तिथं ठेवलेली आहे. मी जेवढी शक्य असेल माझ्याच्याने होतील ती मी मार्गी लावेल. पण ह्या पद्धतीचं माझं काम आहे. त्याच्यामध्ये सांगतात हे कारखाने प्रायव्हेट करायला निघाले. फडणवीसांच्या कारकिर्दीत घेतले ना. मागं उद्धव ठाकरे साहेबांच्या काळात पण घेतलं होतं ना. का तर मी सहकारातून पुढे आलेला कार्यकर्ता. काटेवाडीमध्ये माझ्या विकास सोसायटीचा मी पंच झालो. मग तिथे चेअरमन झालो आणि मग तुमच्या सगळ्यांच्यामुळे बँकेला डायरेक्टर झालो. त्यावेळेस काही ह्याला चेअरमन करा. कृष्णराव भेगडे, नाना नवले, पोपटे साहेब, बापूसाहेब तिथे, मदन बापना साहेब मुख्यमंत्री होते. 91ची गोष्ट. साहेब म्हणले अरे त्याला अजून बँक कशी चालते, बोर्ड मीटिंग कशी चालते ते काहीच माहित नाही. त्याला 1 वर्ष आपण संधी देऊन मग करा. नाही आताच काय बघू तरी. त्यांना काय माहिती की 35 वर्ष सोडायचं. त्या दिवसापासून जी बँक ताब्यात ठेवली ती ताब्यात असते. हे डायरेक्टर नाही पण बँक आपण म्हणून तशीच चालणार. आणि कुठलंही तुमचं नुकसान होऊन दिलं. 75 कोटी रुपयाचा नफा आहे. तुम्हाला 0% व्याजाने पीक कर्ज देतोय. वेळेत परतफेड केली तर कुठंही नाही अडचण. परवा 58 कोटी रुपयाची जमीन बँकेच्या समोर तो बांधला होता पारशाचा, तो विकत घेतला. आता डायरेक्ट बँक समोरचं सगळं रोड टच होणार. वेगवेगळ्या ठिकाणच्या ऑफिसेस अतिशय चांगले करून टाकलेले. आता 700 का 800 मुलामुलींची भरती करतो. त्याच्यामध्ये दादा माझा लावा. तिथं तुमचा मुलगा किंवा मुलीला पास करा. तोंडीचं मी बघित आणि मग नोकरीला लागलो. मी नीट अथवा पंढरेकरांनो काही पैसे काही लोकांनी बँकेचे 50-50 हजार रुपये त्या काळात घेतले होते. ही गोष्ट आहे 88-89. मला कळल्यावर त्यांना दोघांना बोलवलं. ज्यांचे पैसे घेतले होते त्यांचे सगळ्यांचे 50-50 हजार रुपये परत केले. आणि परत मला संधी मिळाल्यावर 40 मुलं बारामती तालुक्यातली भरली. त्यावेळेस भंडारीची पण भरली. जाधवांचा मुलगा त्याच पहिल्या टर्मला लागला. विचारा जाधव लागला की नाही. त्याच्यानंतर पण वेळोवेळी मुलं घेतली. त्याच्या जाधव लावला की नाही. 50,000 दिले की नाही. ही परिस्थिती. मी जसं बोलतो तसं करतो. तेव्हा तर माझी राजकारणाला मी आमदार पण नव्हतो, खासदार पण नव्हतो. नंतर तुम्ही मला खासदार, आमदार, राज्यमंत्री, मंत्री, विरोधी पक्ष नेता, उपमुख्यमंत्री केलं. आज मी 7,20,00,000 कोटीचा अर्थसंकल्प आपल्या महाराष्ट्राचा, शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राचा मांडतो. सगळ्यांचा साकल्याने विचार करतोय. आत्ताच मला बहिणी माझ्या लाडक्या भेटल्या की दादा ही आमची अडचण आहे. मी पीएला सांगितलं नोंदून घे, उद्या आपण विचारू हे कुठं थांबलंय म्हणून. तुमचे 20,000 कोटी रुपयाचं 45 लाख शेतकऱ्यांचे लाईट बिल तुम्हाला माफ केलेले. माफ झालेले नाही पैसे आम्ही भरतो. आम्ही होते सरकार पण तुम्हाला बिल येतो.
आज छोट्या शेतकऱ्याचा फायदा केला की नाही? आपल्या इकडे 7.5 हॉर्सपावर पर्यंत बऱ्यापैकी शेतकरी 45,000 कोटी रुपये माझ्या लाडक्या बहिणींना देतो. विरोधकांनी आरोप केला, अरे उद्या निवडून आल्यानंतर बंद करतील. अरे बंद करणारी आमची औलाद नाही. जे काही शेतकऱ्यांना कबूल केलं ते देणार, त्याच्यामध्ये रिसोर्सेस वाढवी. तुम्ही परवा ऐकलं असेल एक्साईजचे दर वाढवलेले पेपरला बातमी आहे. तुम्ही काळजी करू नका. आज वाटते तशा पद्धतीनं आरोप होतात ते म्हणतात ते खाजगीकरण करायला निघाले. कोण खाजगीकरण करायला निघाले? अरे का हे संजय कोकरे बसल्यात दूध संघाचे चेअरमन, विचारा 15 कोटी रुपये गेल्या मार्चच्या आधी आणि आता 30 कोटी देणार आहे. 45 कोटी रुपयाचा नंदन पशु खाद्याचा कारखाना 1 पैसा दूध संघाचा नसताना आपण तिथे उभा करतो. मी काही सरकार मोडीत काढायला निघालो? ही मोडीत कधी दूध संघाची स्थापना विडी अण्णा पहिले संस्थापक चेअरमन होते तेव्हापासून आजपर्यंत अनेक चेअरमन झाले. कधी कोणाच्या कारकिर्दीमध्ये 45 कोटी बाहेर आले? आणि अनुदान करायचं नाही आणि माझ्यावर आरोप करतात मी मोडीत काढायला निघालो. अरे मी आज असेल उद्या नसेल, माझा दूध संघ कायम जोपर्यंत माझे दूध उत्पादक शेतकरी दूध घालणार आहेत तोपर्यंत तो जिवंत राहणार. आणि तुम्ही माझ्यावर आरोप करता काय? खरेदी विक्री संघ विक्रमादित्य चेअरमन होता, आता मला वाटतं रवींद्र तो मगाशी तिथं कामे सुरू होता, तो चेअरमन झाला. बापूराव मुलगा बापूराव मानेंचा. त्याला विचारा त्याचे उत्तम पद्धतीचे पेट्रोल पंप आपण उभे केले का नाही? काय बसतात ते मिडलला उजव्या बाजूला मी जमीन दिली महाराजची काढून 5 एकर का काहीतरी, जिथं गोडाऊन बांधलंय आता मंगल कार्यालय टाकतोय आणि तिथं पेट्रोल पंप आहे, तिथं डिझेल पंप आहे, तिथं सीएनजी आहे टोरंटोचा. कसा झालाय पंप? त्या कॉर्नरचा खंडोबा नगरच्या इथे काय अवस्था होती दूध संघाच्या त्या जागेची? अहो लोक तिथं फिरकत नव्हती. आज तिथं वैभव तिथं मुसंडून वाहत आहे. कुंडोळीकडे पठारला पेट्रोल पंप दूध संघाचा, सुप्याला पेट्रोल पंप दूध संघाचा, जवळचेला पेट्रोल पंप दूध संघाचा, आता झारखंडवाडीला पेट्रोल पंप जिथं मी जनावरांचा बाजार 26 एकरामध्ये देतोय. 1,400 कोटी तुमचा सार्वजनिक जगताप तिथे सचिव विचार करा किती पैसे 2-3 वर्षात अजित पवारांनी दिले. अरे माझं काम बोलतंय काम. तुम्ही काय करता? माझ्यावर आरोप करता मी खाजगी सहकार माती घालायला निघालो. अरे तुमच्या कारकिर्दीमध्ये आता केशवरावांनी सांगितलं कितीतरी उदाहरण देईल. प्रत्येक संस्थेला कशी ताकद देता येईल, कायम संस्था पुढे कशा चांगल्या चालतील, या पद्धतीचं काम आम्ही दिवस रात्र करतो. केशवरावांनी सांगितलं पहाटे 5 ला कोण उठणार आहे? नाही उठलं तर कोण माझं वाकडं करणार आहे? करणार आहे का कोणाची हिंमत? बाकीचे 10 वाजता भेटायला सुरुवात करतात. जावं मुंबईला, मंत्री लोक कधी भेटतात तो त्यांचा अधिकार आहे, मला टीका करण्याचा अधिकार नाही. नाहीतर आज दादा फसवले मंत्र्यांवर टीका केली. अरे खरं तरी सांगायचं नको का? एवढं काम करतोय, तुम्ही लाखांनी मतांनी निवडून देताय, पुन्हा माझं मन मला सांगताय अरे एवढ्या मतांनी निवडून दिलं. 6 महिन्याच्या 1000 कोटी रुपयाची कामं माझ्या बारामतीमध्ये मंजूर करून आणली. 1000 कोटीची कामं, वेगवेगळ्या पद्धतीच्या परवानग्या मी चालून देतोय ना. कुणाच्याही असल्या, कृषी विकास प्रतिष्ठानची असो किंवा कृषी विज्ञान केंद्राची, भेदभाव करत नाही. त्यावेळेस केशवरावांनी सांगितलं दादा ही संस्था आहे, पुढे खाण होती 8,000 बाळासाहेब. इथल्या शाळेमध्ये खाण होती की नाही? खड्डा किती मोठा होता, कुणी बुजवला, कुणी इमारत बांधून दिली. आपलं काम बोलतंय काम. त्याच्यामध्ये त्याच्यानंतरच्या काळामध्ये मेडिकल कॉलेज नाही आलं आपल्याकडे, पुढे आणलं मेडिकल कॉलेज. आज मुलं चिठ्ठ्या अर्ज देतात मेडिकल कॉलेजमध्ये लावा. एका मेडिकल कॉलेजवर थांबलो नाही, दुसरं आयुर्वेदिक कॉलेज आणलं. 1000 कोटीचं मेडिकल कॉलेज, 500 कोटीचं आयुर्वेदिक कॉलेज. कशाला म्हणतात 500 कोटी आणि कशाला म्हणतात 1000 कोटी? आणि त्याच्यानंतर आता
550 कोटी रुपयाचं पशुवैद्यकीय कॉलेज त्या ठिकाणी आणले. एवढी कामं करतो. MIDC मध्ये नवीन कारखानदारी आणण्याच्या करता प्रयत्न करतोय. MIDC वाढवतोय, क्रीडा संकुल करतोय, दुसऱ्या क्रीडा संकुल माळेगावला करतोय. पोलीस स्टेशनची नवीन पोलीस स्टेशन माळेगाव सुप्याला कशी बांधली, बारामतीमध्ये पोलीस स्टेशन कशी उभी राहिली, बारामतीला तिकडं तुमचं वाचनालय कसं उभं राहिलं, बारामतीचे रस्ते चांगले झाले नाही. जे राहिले ते तुमच्यामुळे राहिले. परवा टेंगल पट्ट्यामध्ये, त्याला टेंगल नगर म्हणतात, मसोबा तिथं गेलो होतो. कुणी थांबवला रस्ता? अजित पवारांनी थांबवला. मी करायला तयार आहे का? तुम्ही परवानगी कशाला आणताय? अहो, रस्ता झाल्यावर तुमच्या जमिनीचा भाव दुप्पट तिपटीने वाढणार आहे. ते जाऊन काटेवाडीला पाहुणे असतील तर विचारा. तिकडनं तो पालखी मार्ग काढला ना, काही काटे आणि काही इतरांच्या जमिनी गेल्या. आज जमिनीचा दर तिथे काय भाग चाललाय विचारा झाला. आता रेल्वेला दत्तोबा सगळं बसले तिथं किती कोटी रुपये मिळाले विचारत होतो मला. 6 कोटी रुपये मिळाले. आता ती नाही म्हणतात. आणि त्याला इन्कम टॅक्स नाही, टॅक्स फ्री आहे. टॅक्स फ्री. निराडावर कालवर किती पूल केले. तिथला सोनकसवाडीचा राहिलाय, त्याच्याही माग आहे. एवढ्या सगळ्या सुविधा करतो. कशात मी कमी आहे सांगा ना. आणि त्याच्यामुळं ते सारखे मला म्हणतात ना, म्हणून मी ठरवलं की आता चेअरमनच होईल. आणि एवढाच की म्हणजे अरे तू मुख्यमंत्री व्हायला निघाला आणि इथं खाली कसा आला. हे तर राजीनामा दिला, त्या रणजितला डायरेक्टर केला. म्हणजे सहकारात राहायचं नाही. मी सहकारामध्ये डायरेक्टर म्हणून राहायचं. विचार करून बोललो होतो. मी चेअरमन सहकारात व्हायचं नाही म्हटलं नव्हतं. मी डायरेक्टर का राहायचं नाही. उद्या चेअरमननी एखादा वेगळा ठराव केला तर आम्हाला निस्तरावं लागतं, मला कोर्टामध्ये जावं लागतं, मला वकील द्यावा लागतो, मला उत्तरं द्यावी लागतात, आमची चौकशी होती. हे मी आपल्या ह्याच्यामध्ये अनुभवलं. कशात? राज्य सरकारी बँकेत. आता चेअरमन मी झाल्यावर मीच तिथे निर्णय घेणार म्हटल्यावर चुकीचं होणारच नाही. तिथं अतिशय काटकसरीनं कारभार करणार. या सगळ्यांचे उद्या किती वाजता बोलवलं? 8 वाजता. कविता किती वेळेला बोलवलं? 8 वाजता. अजून कोण? स्वप्नील किती वाजता बोलवलं? 8 वाजता. सगळ्यांचे उद्या 21 लोकांचे राजीनामे. माझी पद्धत असे तुम्हाला आजपर्यंत माहिती नव्हतं. आता माझ्याकडे खरेदी विक्री संघ, लोकसंघ, मार्केटवरती मराठी बँक सगळ्यांचे राजीनामे. आता उद्या राजीनामा घेतो. राजीनामा माझ्याकडे घेत नाही, त्यांना तिथं संधी दिली. जर त्यांनी कुठे चूक केली तर तो राजीनामा मंजूर करता यावा म्हणून घेतो. आणि विचारा, तो माझी चेअरमन विद्यमान संचालक आहे. एक जण चुकला, त्याचा राजीनामा घेतला, तिथल्या डायरेक्टरचा मंजूर केला, त्या जागी पुन्हा मागास कावड्या त्याला व्हाईस चेअरमन केला, व्हाईस चेअरमन केला, डायरेक्टर पण केला. त्याच्यामुळं माझ्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याचं वैभव ते जर कोणी रसा तळाला नेणार असेल तर मी गप्प बसले, मी ऐकून घे. तिथला जर अधिकारी काही चुकीचं वागला तर मी खपून घे. तुम्ही बघा, जसं माझ्या माळेगाव नगरपंचायतीला मी 350 कोटी रुपये दिले. राहुल आहे काही राहुल, त्याला विचारा किती कोटी रुपये दिले. वकील आहे. आणि त्यामध्ये आता उद्याच्या 5 वर्षात 500 कोटी रुपये देणार. मी पैसे आणतो का नाही जरा बारामतीमध्ये जाऊन बघा. 5 वर्षापूर्वीची बारामती आताची बारामती फरक जाणवतोय का नाही? तुमची मुलं, तुमची नातवंड, तुमची घरातली महिला मुली सुना फिरत असताना बरं दिसते का नाही?
तसं मी माळेगावचं करून दाखवणार. तुमचा 1 रुपया न घेता मी त्याच्यामध्ये आतमध्ये काय काय सुधारणा आणखीन करतो, त्याच्यात पण माळेगावचे पैसे घालणार नाही. माझ्याकडे मशिनरी आहे एन्व्हायरमेंटल फोरमची, माझे ऐकणारे अधिकारी आहेत. मी कशी कामं करून घ्यायची ते तर चांगलं मला माहिती आहे. झाडं लावीन तिथे एकदम चित्रच बदलून टाकेल. मला आवड आहे, मला आवड आहे. त्याला इंग्लिशमध्ये पॅशन म्हणतात. पॅशन नाही, पॅशन. नाहीतर म्हणजे पॅशनचं बोलायला लागलं. ती मला आवड आहे. आणि त्याच्यामुळे तुम्ही विद्यानगरी बघा, तुम्ही कुठल्याही संस्था माझ्या नेतृत्वाखाली चाललेले बघा, तिथं कारहट्टी बघा. आता कारहट्टीचं तर परवा आज का काल कोणीतरी सांगितलं, म्हणजे कारहट्टी संस्था विद्या प्रतिष्ठानला जोडली. आत्ताच्या आत्ता प्रफुल्ल तावरेला फोन लावून विचारा जोडली का? काही बोलता ना तुम्ही. अहो ती संस्था, अरविंदराव तुम्ही तर बसल्या, तुम्ही पण तिथं सदस्य आहात. पहिलं मी अध्यक्ष व्हायच्या आधी काय अवस्था होती, आणि तिथं आता अरविंद बापू वारले, त्यांनी तर एका पट्ट्याला आणला होता, तिथं गोंधळ घातला. एकाने फसवाफसवी केले त्या माणसाला, त्याला द्यायला निघाले होते. मी आणून पाडलं. आज तिथं मी 50 कोटी रुपये खर्च केले, बाहेरनं बाळासाहेब पैसे उभे केले. एक पैसा संस्थेचा नाही. तिथं ITI सुरू केलं, हॉस्टेल बांधतोय, इंग्लिश मिडियम स्कूल झालंय, अजून नवी इमारत बांधतोय, रस्ते केले सुंदरपैकी, हॉर्टिकल्चर केले, एंट्रन्सची कमान केली, आता पूल करतोय, सगळ्या गोष्टी करतोय. आणि म्हणजे विद्या प्रतिष्ठानला जोडतो. मला जोडायचीच नाही तर मी काय, मी जोडू शकतो पण मला नाही जोडायची. पुणे जिल्हा शिक्षण संस्था मी आहे अध्यक्ष. किती वर्ष झाली? सगळं त्या संस्थेचं चित्र पालटून टाकलं. इमारती बांधल्या, तुम्हाला माहित नाही, जवळपास 500 कोटी रुपयांच्या इमारती बांधल्या. कशाला म्हणतात 500 कोटी? कुणाला मागायला गेलं होतं? अरे तुम्ही मला मोठं केलं, आज माझ्या शब्दाला किंमत आहे म्हणून लोक पैसे देतात. आता प्रांत ऑफिसच्या पलीकडे गार्डन चाललंय, 10 कोटी रुपये त्या टोरंटोवाला द्यायला लावले. आतापर्यंत 4 कोटी रुपये दिले. परवा त्यांची लोक आली, त्या पैशाचा विनियोग नीट होतोय का नाही, आता पुढचा 5 कोटीचा चेक येईल. अरे 5 रुपये कोण कोणाला देत नाही, कशाला म्हणतात 5 कोटी रुपये? हे आम्ही श्री नीलकंठेश्वर पॅनलच्या माध्यमातून तुमचं करणार आहे. भंडारेकरांना माझी विनंती की कोकऱ्यांनी कोकरे कोकरे धरू नका, जगतापांनी जगताप जगताप धरू नका. की आमचं पेट, की त्यांचं पेट, की खालचं पेट, की वरचं पेट, काही डोक्यात आणू नका, नाराज होऊ नका. पुढची पण कामं हाच अजित पवार करणार, दुसरा कोण व्हायचा नाही. ज्याला आता संधी देऊ शकलो नाही, तुमच्या अनेक संस्थांना मी मदत केल्या. तुम्ही तुमच्या मनाला विचारा केल्या का नाही. काय कारण नव्हतं, मी सांगितलं असतं मला नाही द्यायची, मी काही बांधील नाही कोणाचा, पण मी केल्यात मदती. आज काही काही जण आम्ही पहिलो होतो तिथंच बरं होतो, आमची चूक झाली. अरे काय चूक झाली? आम्ही 5 वर्ष चांगला भाव तुम्हाला देतो, ती आमची चूक आहे. कारखाना उत्तम पद्धतीने चालवतो, कारखान्याच्या परिसरातले रस्ते देखील एकही आता डांबरी ठेवणार नाही, डांबरी करायचे ठेवणार नाही. साऱ्या चांगल्या करी. AI कालच उघडा पेपर आजचा, काल कॅबिनेटला AIचा मंजुरी दिली. 500 कोटी रुपये या वर्षी AI ला ठेवले. AI म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता. आता जग कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करतात. मी तुम्हाला माझा व्हिडिओ फोन येतोय की नाही, त्यावेळेस तुमचं नाव घेतोय. आता एवढ्यांची नाव बाबासाहेब मी घेणार आहे का? त्याच्यामध्ये माझं आहे. आणि माझ्या आवाजामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून रणसिंगराव तुमचं नाव घेतलंय, बाळासाहेब तुमचं नाव घेतलंय, आप्पासाहेब तुमचं नाव घेतलंय, अशोकराव तुमचं नाव घेतलंय. जरा नीट ऐका, जग कुठं चाललंय. जेपी उगीच रुसू नका, फुटू नका. भगत आम्हाला किती दिलं, मी भगत आम्हाला डायरेक्टर केलं. आता ज्या वयात जरा थांबा ना बाबा, जरा दुसऱ्यांना संधी द्या ना. त्याच्यामध्ये सगळ्यांना उभं राहायचा अधिकार आहे.
तुम्ही 85 वर्षाचे असा किंवा 90 वर्षाचा असा अधिकार आहे, पण शेवटी आपल्याला एवढ्या सभासदांचा प्रपंच पुढे नेटाने देण्याकरता उद्याच्याला साखर आयुक्ताचे काही प्रश्न आले. खरं केशवराव मी बोलत नाही कुठं, तुम्ही तुमच्या मनानुसार किंवा डायरेक्टरांना विचारा. मनाराव तुम्ही बसलाय घरती, योगेश तू बसलाय, त्याच्यामुळं हे सगळं होत असताना त्यामध्ये किती कोटीचा इन्कम टॅक्सचा मी मार्ग काढून दिला. आता 250 कोटीचा काढून दिला आणि अजून राहिलेला काढायचा माझा प्रयत्न चाललाय. मी उपकार केले नाही. मी माझ्या सभासदांनी, माझ्या मतदारांनी माझ्यावर विश्वास टाकला, त्या विश्वासाला मी पात्र राहून त्यांचं काम करतो. 250 कोटी रुपये कशाला म्हणतात? ही परिस्थिती आहे. त्याच्यामध्ये आमच्यावर आरोप केले गेले. हे बघा, मी आता तुम्हाला सांगतो, 5 वर्षामध्ये भोजन त्यांच्या काळामध्ये झालं ते त्यांनी 5 वर्षात 23,06,81,000चं भोजन 5 वर्षात केलं. आणि आपल्या बाळासाहेब आणि केशवराव त्यांच्या बोर्डाने 5 वर्षात 30,87,00,000 रुपयाचं भोजन युनिट त्या ठिकाणी केलं निर्यात. त्याच्यामध्ये आपल्याला जवळपास आपण 7,80,00,000 8 कोटी, पूर्वी भाव होता 6 रुपये, आज 48 कोटी रुपये. हे आता तुम्हाला मतं मागायला येतात ना, त्यांनी आपले कमी केले 48 कोटी रुपये. हा सूर्य हा जय एकाने उठावर. अजित पवार खोटं बोलतो, त्याला राजकारण सोडेल. माझा तरी धंदा करत बसलो तर विमान म्हणून त्याला सकाळी 6 वाजता उठून काम केलं, किती पैसा. पण पैसा सर्वस्व नसतात. कुणीच इथला 1 रुपयावर घेऊन जाणार नाही. काळाच्या नियतीचं बोलणं आलं, सगळं खाली ठेवावं लागतं, जावं लागतं. त्याच्यामुळं आज माझ्या संचालक बोर्डाने 48 कोटी रुपये 5 वर्षात. तुम्ही मला प्रश्न विचारा ना, का 505 वर्षात त्यांचा कारभार चांगला होता तर का निळकंठेश्वर कदम माझ्या माळेगाव सभासदांनी निवडून दिलं? का तर त्यांचा कारभार खराब होता. त्या काळामध्ये रिकव्हरी शेवटच्या वर्षी 10.61 आहे. 10.61 विचारायला कुणाला किंवा जाऊन उद्याच्याला चेक करा. एवढी साखर कमी निघाली, भाव कमी निघाला ना. आता उसून बसणार आहे का प्रपंचाचा विचार करणार आहे का भावी पिढीचा विचार करणार आहे? मित्रांनो, जर याला कदाचित कोण नाराज असेल तर त्याची नाराजी त्याच्याजवळ. सर्वसामान्य लोकांनी मला मतदान करा. काही बाबतीत ज्यांना डायरेक्टर व्हायचं नाही, ज्यांना चेअरमन व्हायचं नाही, त्यांनी तर मला मतदान केलं पाहिजे. कारण तुमचं हित कशात आहे? भावात आहे, ते मी देतो. तुमचं हित कशात आहे? त्या भागाच्या सर्वांगीण विकासामध्ये, ते मी करतो. तुमचं हित कशात आहे? तुमचे कुठले आता हार्वेस्टरवरच आपल्याला 2-3 वर्षामध्ये 100% जावं लागणार आहे. आपण हार्वेस्टरचा कार्यक्रम राहू, ही धमकाट ताकद आपल्यात आहे. मलिक चक्रवर्तीला सांगितलं, कुठलाही प्रसंग आला तर मी तुम्हाला मदत करीन. पृथ्वीराज बापू आले, दादा 12 कोटी रुपये उभे राहिले, 25 कोटी रुपये पाहिजे. बापूंनी सांगितलं, तुम्ही सांगितलं होतं की मी अडचणीत आलं तर मी तुम्हाला मदत करेल, आता करा मदत. मी फोन उचलला, एकाला सांगितलं दे, तुम्हाला नाहीच म्हणू शकत नाही. स्टॅम्प सगळं करावं लागेल, लिखापाडी करावं. बापूंनी मला तक्रार केली, राजे हे देत नाही. दुसऱ्या दिवशी फोन केला, म्हटलं अजित पवारची 25 कोटी किंमत नाही काय? अरे संध्याकाळी 7 वाजता RTGS 10 कोटी 5 कोटी आले का बापूला विचारा. आणि बापूंनी पण मग बँकेचे 37 कोटी रुपये भरले. आपल्याला जी सवय नवं जुनं ती केलं आणि 75 कोटी रुपये त्यांना मिळाले. त्याच्यातले 25 कोटी मी ज्याला सांगितलं होतं त्याची गेली. त्याचाही मला तुम्हाला ते दादा पैसे मिळाले. आज माझ्या समोरच्या 3 कदमाला कुठला फोन करून 25 कोटी रुपये देऊ शकतो? देऊ शकतो का? नाही. मग विचार करायला कुठं रुजतात कुठं फुटतात.
बघता बघता उलट ज्यांना संधी मिळाली नाही त्यांनी आभार मानले पाहिजे. बरं झालं ही बाबाची अजून वजा देणार, ही फक्त चहा देणार, पाणी देणार आणि उसाचा रस देणार कारखाना चालू असताना. ती भेळ पण खाऊन देणार नाही कारखान्याच्या पैशाने, ती बिलही टाकणार नाही, काहीच करून देणार नाही, गाडी वापरून देणार नाही. मग कशाला डायरेक्ट? त्याच्यामुळं ज्यांना नाही संधी मिळाली त्यांचं बरं आहे. पुढच्या वेळेस मी तुम्हाला संधी देईन, फक्त रुसू नका, फोडू नका. सगळ्या मतपेट्या माझ्या माहितीप्रमाणे 37 गाव आहे आणि 67 मतदार. सगळं कळणार आहे कुठं कोण रुसल्यावर काय झालं, कोण काय झालं. मी तुम्हाला विनंती करतो, ही तुम्हाला सुवर्ण संधी चालून आली. या सगळ्या आपल्या वडीलधाऱ्यांनी लावलेले रोपट 5 वर्ष संधी द्या. 4.5 वर्ष तर माझा अजून सरकार आहे, त्याच्यावर तिथं अडचण नाही कुठलीच. त्याच्यावर मी कुठलं कारण तुम्हाला सांगू शकत नाही. कॅनॉल 12 आपल्या उन्हाळ्यामध्ये सोडायचं काम मी करतो, दुसरं कोणी करू शकत नाही. मग मी तुमच्या घरी आलेला एवढा उपयोगी पडतो. तुमच्या तिथं आत्ताच मला एखादी पत्र दिलं, खरं 10 वाजत आले, जरा मला उशीरच झाला. त्याच्यामध्ये पत्र मला दिलं, मी ते पत्र तुम्हाला वाचून दाखवतो. आपल्या इथलंच पत्र गणेश घोरपडे पूर्णेवारीच्या दिलंय. मी आणि माझे कुटुंबीय मालेगाव सहकारी साखर कारखान्याचे सभासद आहेत. मागील 5 वर्षात आपल्या नेतृत्वाखाली उच्चांकी भाव मिळाला. मला विमा पॉलिसीमुळे माझे वडील कोविड-21 मध्ये ऍडमिट होते, त्यावेळेस 2 लाख रुपये. त्यानंतर घरामध्ये पडल्यानंतर 23 मध्ये पायाचा बॉल बदलण्यासाठी 1.5 लाख रुपये आणि वयोवृद्धामुळे निमोनिया 2025 मध्ये झाला 1.5 लाख रुपये. 5 लाख रुपये इन्शुरन्समुळे त्यांना मिळाले. इन्शुरन्समुळे ही परिस्थिती कशामुळे झाली? आपण इन्शुरन्स उतरवल्यामुळं. त्याच्यामध्ये 21 मध्ये 20 पडून शेतामध्ये मृत्युमुखी पडलेल्यांना माझ्याला 3 लाख रुपये विम्याचा लाभ मिळाला. 5 वर्षात मला 8 लाख रुपये गेलेली व्यक्ती घेत नाही, मलाही सांगितलं. परंतु काही ना काही आर्थिक आधार मिळाला पाहिजे, तो त्याला मिळाला. आणि त्याच्यानंतर माझे सासरे दिलीपराव खलाटे लाटे रुपी हॉस्पिटल लाटेचे पुण्याचे ऍडमिट होते. त्यांचं बिल 2.5 लाख रुपये झालं. ऍडव्हान्स 75,000 रुपये भरले. डिस्चार्ज देताना आम्ही मुंबईला देवगिरी बंगल्यावर आलो, तिथं तुमच्याशी संपर्क साधला. रुबीला तुम्ही फोन केला, वस्तुस्थिती सांगितली. रुबीने 2.25 लाख रुपये मागते. कोण कुणाचे लाख माग करतात? आहे समोरच्या पॅनलमध्ये एकाची तरी ताकद 2.25 लाख रुपये माग करायची. अरे माझी ताकद आहे म्हणून बोलतो, तरी घुसणार, तरी फुगणार, तरी त्यांचा विचार करणार. का तर तिकीट नाही दिलं म्हणून. ठीक आहे ना, दिलं स्वप्नीला, कारण तो परवाच सांगितलं तानाजीरावची शेवटची निवडणूक आहे, संगीताची शेवटची निवडणूक आहे, म्हणजे ही टर्म पुढच्या टर्मला नाही केली. त्याच्या संदर्भात योगेशचा स्वप्नीचा पण विचार करेल. काम चांगलं केलं तर ठीक, लोकांशी नीट बोलायचं, लोकांना भेटायचं, लोकांच्या पुढे जाता बसता पैसा हाऊस टू हाऊस करायचं. जाऊ द्यायचं मला गरज नाही, त्याची मला गरज नाही. आज अजित पवार पण निवडणुकीला उभं राहतो, त्यावेळी शेवटच्या माणसाची पण त्याला गरज असते आणि तुमची पण सगळ्यांची गरज असते. हे ओळखून एक आपली जी परंपरा आहे, नम्रता आहे, त्या पद्धतीने मतं मागा. कुठेही अजित पवार आता नेतृत्व करतोय, आता आमचं सगळं लय चांगलं आहे असं नाही. राहिलेल्या 2-3 दिवसामध्ये नाही, मनापासून उमेदवारांच्या सगळ्यांनी काम केलं आणि जे दुसरे फुगले त्यांनी पण काम करा. नाही काम केलं तर पुढं माझ्याकडेच यायचंय. निवडणूक 24ला संपेल, काउंटिंग होईल, पण परत अशोकराव माझ्याकडेच यायचं, दुसरं कोणी काम करणार. मीच कामाचा माणूस आहे. मग मी पण काढीन त्या आता बोला अजित पवार. त्याच्यामुळे मी समजून सांगायला आलो पंढरेकरांना. नुसतं सांगू नका, कराच. पाठीमागं दूध संघ बोलतो, पंधरे माळेगाव वाटत असताना काय लोकांनी दिवसाचं काम केलं, संध्याकाळी दुसरं काम केलं. दादा तुम्ही आता स्वतःची नावं जर तयार करायला त्या माणसांची, म्हणजे तसं तुम्ही भेटून पुढे मागणार नाही. हे तर सामान्य मतदार आहे म्हणूनच अजित पवारची बायको 48,000 पडली आणि तोच अजित पवार 1,06,000 निवडून.
सामान्य माणूस होता म्हणूनच झालं, हे मलाही माहिती आहे. आणि आत्ताच्याही पॅनलमध्ये एक नेते सर्वपक्षीय उमेदवार त्यावेळेस मुंडे साहेबांनी, जोशी साहेबांनी, राणे साहेबांनी सगळ्यांनी मदत केली. तरी देखील मी त्या दिवशी काउंटिंगला सर्जेराव सर्जेरावच्या वस्तीवर होतो. त्यांनी जेवण दिलं होतं. सगळे म्हणत होते अजित पवार पडणार 50,000 पुन्हा निवडून आला. पुढारी इकडे तिकडे गेले, पण गोरगरीब माझ्यापासून हल्ला नाही, कारण त्याला माहिती आहे. त्यामुळे माझी विनंती आहे, जो अर्धा एकरवाला आहे, जो गरीब आहे, हे जे काही आता नुसते पुण्य येतात त्यांना कामाला कोण व्यवसाय करणार आहे. अरे व्यवसाय करायचा म्हणलं तरी माझ्याकडेच यावं लागेल. लाईनचं कनेक्शन पाहिजे असेल तरी माझ्याकडेच यावं लागेल. काही कॉन्ट्रॅक्टर पाहिजे असेल तरी माझ्याकडेच यावं लागेल. करोड रुपयाची कामं बारामती तालुक्यामध्ये आणतो. शेवटी बारामतीकरांना डायरेक्ट इंडायरेक्ट फायदा होत नाही. ही जी राहू दे रे, हा तुझं गणित पुढे आहे, मला नको सांगू. त्यामध्ये माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, मी हात जोडतोय आणि कपाशीच्या 21 उमेदवारांना पॅनल टू पॅनल त्या ठिकाणी मतदान करा अशी विनंती करतो. मी पंढरेकरांचं, माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या 22,500 सभासदांचा फायदा करून देत. ते म्हणतात 11 गावाला सभासद कर. अरे आता पण केलं असतं ना, माझंच पॅनल आहे ना, मी काही करू शकलो असतो, परंतु मी डिस्टलरी वाढवली नाही. मी तुमचं डिस्टलरीचं राहिलंय 30,000 मेट्रिक टनाची डिस्टलरी, 30,000 लिटरची डिस्टलरी असताना आपल्याकडं फायदा किती झाला. आणि 60,000ची डिस्टलरी सोमेश्वरची, 30,000ची, आपली 60,000ची. तरी देखील मित्रांनो त्यामध्ये माळेगावची 60,000ची डिस्टलरी 53 कोटी 5 वर्ष त्यांनी मिळवले. आणि सोमेश्वरची 30,000ची डिस्टलरी त्यांनी 53 कोटी 13 लाख आणि तुमच्या इतर 53 कोटी 24 लाख. फक्त दुपटीने डिस्टलरी असताना काही वाहिनी केलेलं नाही. हे नुसती सहानुभूती मिळवतात. मी सहकारवर्षी मी करून टाकेल, काही करून टाकणार नाही. मी जेवढी तुम्हाला ताकद देईल मी तेवढी तुम्हाला मदत करेन. तेवढा कुठलाही समोरच्या पॅनलचा माणूस करणार नाही. म्हणून सर्वसामान्य मतदार बंधू भगिनींनो, माझी तुम्हाला आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती आहे, त्या सगळ्या माझ्या भाषणाचा साकल्याने विचार करा आणि कुठेही भावकीचा, जातीचा, पातीचा, नात्याचा, गोत्याचा विचार करू नका. फक्त तुम्ही मला डोळ्यासमोर आणा. आजपर्यंत 8 वेळेला तुम्हाला निवडून दिलंय. महाराष्ट्राचं लक्ष माळेगाव सहकारी साखर कारखान्याकडे लागलेलं आहे. तुमच्या अजित पवारला पुन्हा महाराष्ट्रामध्ये ताट मानेने पाठवायचं, कसं पाठवायचं हे बारामतीकरांच्या हातात आहे. मला जेवढं समाधानी ठेवा, जेवढं मला खुश कराल, तेवढा निधी या बारामती तालुक्याच्या करता खेचून आणि हा शब्द पाठवतो.